नमस्कार मित्रांनो, आज आपण टॅली ERP क्लास 3 फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग हा भाग बघणार आहोत. आज आपल्याला ट्रान्झॅक्शन्स बिझनेस कोणताही असो तर त्या बिझनेसमध्ये व्यवहार हे होतातच. तर कोणत्याही बिझनेसमध्ये किती प्रकारचे व्यवहार होतात आणि कोणते कोणते होतात ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ट्रेडिंग असो, नॉन ट्रेडिंग असो, मॅन्युफॅक्चरिंग असो, प्रत्येकामध्ये व्यवहार हे वेगवेगळे असतात. जर आपण मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बघितली तर मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आणि त्यानंतर सेल्स केलं जातं. जर ट्रेडिंग अकाउंट बघितलं तर परचेस केलं जातं आणि सेल्स केलं जातं. नॉन ट्रेडिंग अकाउंटमध्ये सर्व्हिस, आपण काही सर्व्हिसेस बाय करतो आणि काही सर्व्हिसेस आपण सेल करतो. तर प्रत्येक बिझनेसमध्ये मुख्यतः होणारे व्यवहार कोणते कोणते आणि त्या व्यवहाराचे एक्सप्लेनेशन आज आपण इथं बघणार आहोत. तर परचेज हा पहिला व्यवहार अकाउंट मध्ये आपण लिहून घेतो, परचेज. त्यानंतर दुसरा व्यवहार आहे सेल्स. त्यानंतर परचेज रिटर्न, आणखीन सेल्स रिटर्न आणि पाचवा आहे कॉन्ट्रा. मुख्यतः कोणताही बिझनेस असतो हे 5 व्यवहार होतातच होतात. आता आज आपल्याला समजून घ्यायचे आहेत हे व्यवहार कशा पद्धतीने होतात, कोणता व्यवहार आपण समजून घ्यावा. तर पहिला आपण समजून घेऊया की ट्रान्झॅक्शन्स व्यवहार म्हणायचं कशाला. व्यवहार म्हणायचं कशाला तर ज्या वेळेला एखाद्या वस्तूची देवाणघेवाण होते त्या वस्तूच्या देवाणघेवाणालाच आपण काय म्हणतो, व्यवहार. म्हणजे एक वस्तू गेली की दुसरी वस्तू आली पाहिजे, त्यालाच आपण म्हणतो व्यवहार. आता हे खाली आपण जे बघितलेत यांना आपण व्यवहार म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये एखादी वस्तू गेली की दुसरी वस्तू आपल्याला मिळत असते. परचेज मध्ये आपण काहीतरी खरेदी केलं की आपण त्यांना पैसे देतो, म्हणजे एक वस्तू दिली की दुसरी वस्तू आपण घेतो. सेल्स मध्ये देखील एक वस्तू दिली, विकली की त्याच्याबद्दल आपण दुसरी वस्तू घेतो, म्हणजे एखादं कॅश घेतो आपण. यांना काय म्हटलं जातं, परचेज आणि सेल्स. परचेज रिटर्न, परचेज रिटर्न कशाला म्हणतो आपण, एखादी वस्तू आपण जर खरेदी केलेली असेल आणि ती खरेदी डिफेक्टिव्ह, काहीतरी प्रॉब्लेम असेल त्या वस्तूला, तर आपण ती परत पाठवतो, त्यालाच काय म्हटलं जातं, परचेज रिटर्न. सेल्स रिटर्न, इथं देखील एक वस्तू आपल्याकडे येते आणि जाते. सेल्स रिटर्न मध्ये एखादी वस्तू आपण विकलेली असेल आणि ती खराब झाली असेल किंवा डिफेक्टिव्ह असेल, ती वस्तू आपल्याला परत पाठवतात, त्याच्याबद्दल आपण दुसरी एखादी चांगली वस्तू त्यांना देतो, त्यालाच काय म्हटलं जातं, सेल्स रिटर्न. कॉन्ट्रा हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार आपण देणार देखील आपण असतो आणि घेणारा देखील आपण असतो. म्हणजे याच्यामध्ये परचेस सेल्स मध्ये दुसरी कंपनी असते, दुसरी एखादी व्यक्ती असते, त्यांच्याशी देवाणघेवाण होतं. परंतु कॉन्ट्रामध्ये डेबिट देखील आपण असतो, क्रेडिट देखील आपण असतो. म्हणजे देणारी व्यक्ती देखील आपणच आणि घेणारी व्यक्ती देखील आपणच. काही व्यवहार बिझनेसमध्ये एखादी वस्तू ट्रान्सफर करावी लागते, ट्रान्सफरचा जो व्यवहार होतो त्याला आपण कॉन्ट्रा एंट्री म्हटलं जातं. म्हणजे ए गोडाऊन मधून मटेरियल उचललं आणि बी गोडाऊन मध्ये शिफ्ट केलं, म्हणजे गोडाऊन ए आणि बी दोन्ही आपलेच आहेत. बी गोडाऊन देखील आपला आहे, ए गोडाऊन देखील आपला आहे. म्हणजे एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ज्या वेळेला ट्रान्सफर होते, त्या ट्रान्सफर झालेला व्यवहार जो आहे त्या व्यवहाराची नोंद करून ठेवायला आपण अकाउंटमध्ये कॉन्ट्रा एंट्री असं म्हटलं जातं. अथवा आपल्याकडे जी काही कॅश आहे ती कॅश बँकेत आपण जर का भरली, तर कॅश परचेस केलेली नाही, सेल्स केलेलं नाही, परंतु कॅश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर झाली, म्हणजे आपल्याकडे जी कॅश होती ती बँकेत गेली, त्याला देखील आपण काय म्हणतो, कॉन्ट्रा एंट्री. म्हणजे कॅश इथं ट्रान्सफर झाली आपल्याकडून बँकेकडे, त्याला देखील आपण काय म्हणतो, कॉन्ट्रा एंट्रीज म्हटलं जातं. म्हणजे एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते, त्याचं तो जो व्यवहार होतो त्या व्यवहाराला आपण कॉन्ट्रा एंट्री असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता आपण परचेज सेल्स, परचेज रिटर्न, सेल्स रिटर्न थोडस डिटेल मध्ये बघूया. परचेज सर्वसामान्यपणे
व्यवहारामध्ये परचेज हा शब्द वापरला जातो, परंतु अकाउंटिंग मध्ये परचेज म्हणायचं कशाला? जर समजा एखादी वस्तू, एखादी मशिनरी आपण जर का खरेदी केली, याला परचेज म्हणायचं का? परचेज म्हणजे मराठी शब्दशः अर्थ खरेदी म्हणतो आपण. एखादी मशिनरी खरेदी केली तर अकाउंट मध्ये त्याला परचेज म्हणलं जात नाही, त्याला म्हणलं जातं फिक्स्ड ॲसेट. म्हणजे आपण काय खरेदी केलेला आहे? फिक्स्ड ॲसेट खरेदी केलेला आहे. मग परचेज म्हणायचं तरी कशाला? आपण खरेदी करत असताना भरपूर वस्तू खरेदी करतो. एखाद्या वेळेस आपण स्टेशनरी वापरण्यासाठी जर का खरेदी केलेली असेल तर त्याला आपण परचेज म्हणायचं का? त्याला परचेज न म्हणता त्याला खर्च म्हणतो आपण. त्याला परचेज न म्हणता खर्च म्हणतो. म्हणजे खर्च म्हणायचं की परचेज? ज्या वेळेला आपण अकाउंटिंग लिहित असतो, एंट्री करत असतो, तर परचेज बुक मध्ये कोणती एंट्री केली पाहिजे? जर एखादी मशिनरी खरेदी केली असेल तर ते परचेज मध्ये जाणार की फिक्स्ड ॲसेट मध्ये जाणार? ह्याचा विचार करून आपल्याला तिथं नोंद करावी लागते. किंवा आपण स्टेशनरी खरेदी केली तर स्टेशनरी हे खर्चात लिहिणार की परचेज मध्ये लिहिणार? कारण परचेज बुक हे वेगळं असणार आहे, एक्सपेन्सेस बुक वेगळं असणार आहे आणि ॲसेट बुक हे वेगळं असणार आहे. म्हणजे लिहित असताना आपण कोणत्या अकाउंट मध्ये लिहायला पाहिजे? जर मशिनरी घेतलं तरी देखील आपण त्याला परचेज म्हणू शकत नाही. किंवा जर आपण स्टेशनरी खरेदी केलं असलं तर त्याला आपण खर्च म्हणतो, त्याला देखील आपण परचेज म्हणत नाही. तर परचेज म्हणायचं तरी कशाला? आणि परचेज बुक मध्ये कोणत्या एंट्रीज आपण करून ठेवायच्या आहेत ते आपण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. कारण टॅलीमध्ये परचेज मध्ये कोणत्या एंट्रीज करणं गरजेचं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. जर मशिनरी खरेदी केलं की ते रिसिट वाउचर म्हणून तर त्याच्यामध्ये करतो टॅलीमध्ये. जर परचेज मध्ये कोणत्या एंट्रीज कराव्या हे जर आपल्याला समजलंच नाही तर परचेज मध्ये एंट्री कोणत्या करणार? परचेज म्हणायचं तरी कशाला? तर ज्या वेळेला एखादी वस्तू आपण विकण्यासाठी खरेदी करतो त्याची एंट्री आपण कुठं करतो? परचेज मध्ये, परचेज बुक मध्ये. एखाद्या वेळेस मशिनरी आपण जर विकण्यासाठी खरेदी करत असेल तर त्याला परचेज म्हणलं जातं. मशिनरी जर का आपण वापरण्यासाठी खरेदी करत असेल, जो काही आपला उद्देश आहे विकण्यासाठी असेल तर त्याला परचेज म्हणू, जर वापरण्यासाठी असेल तर त्याला फिक्स्ड ॲसेट म्हणलं जातं. आणखीन स्टेशनरी जर आपण विकण्यासाठी खरेदी करत असेल तर त्याला परचेज म्हणलं जातं. जर स्टेशनरी आपण जर का वापरण्यासाठी खरेदी करत असेल तर त्याला खर्च म्हणलं जातं, एक्सपेन्सेस म्हणलं जातं. म्हणजे ज्या वस्तू आपण विकण्यासाठी खरेदी करणार आहोत, विकण्यासाठी घेणार आहोत, त्या वस्तूला आपण परचेज असं म्हटलं जातं. परचेज. ओके. कारण आपण सर्वसामान्यपणे सगळ्यालाच परचेज म्हणतो आणि सगळ्याच एंट्री परचेज मध्ये करण्याचा प्रयत्न करतो. तर सगळ्या एंट्रीज परचेज मध्ये होत नाही, तर जी वस्तू आपण विकण्यासाठी खरेदी करतो त्याच एंट्रीज फक्त परचेज मध्ये केले जातात. जर एखादं मशिनरी असेल, एखादी जर ॲसेट आपण जर खरेदी केली असेल, मालमत्ता खरेदी केलेली असेल तर त्याची एंट्री आपण मालमत्तेमध्ये, ॲसेटमध्ये केली जाते. एखादी वस्तू जर आपण वापरण्यासाठी घेत असेल तर त्याला खर्च देखील म्हणलं जातं. अशा प्रकारे परचेज मध्ये कोणत्या एंट्रीज होतात? सेलिंग गुड्स परचेज. शॉर्टकट मध्ये आपल्याला जर समजायचं झालं, परचेज त्याला आपण परचेज म्हणतो. सेल्स गुड्स परचेजेस म्हणजे परचेज, म्हणजे त्याला आपण खरेदी म्हणू शकतो आणि परचेज बुक मध्ये त्याची एंट्री केली जाते. दुसरी सेल्स कशाला म्हणतो आपण? विक्री. जी काही वस्तू आपण विकण्यासाठी खरेदी करतो त्याला सेल्स म्हणलं जातं. काही वेळेला आपण मालमत्ता विकतो, तर मालमत्ता जी काही विकतो त्याची एंट्री आपण सेल्स मध्ये करत नाही. जी वस्तू आपण विकण्यासाठी घेतलेली आहे त्या वस्तूची सेल केलेला असेल तर त्याची एंट्री फक्त आपल्याला सेल्स मध्ये लिहावी लागते. एखादं जर आपण वापरण्यासाठी मशिनरी घेतलेली आहे तर ती आपली मालमत्ता आहे, ॲसेट आहे. अशा प्रकारची वस्तू आपण ज्या वेळेला विकतो त्याला काय म्हणलं जातं?
सेल्सच म्हणतो आपण, परंतु त्याची एंट्री सेल्स मध्ये न करता आपण टॅलीमध्ये करत असताना दुसऱ्या वाउचर मध्ये करतो. तर सेल्स मध्ये कोणत्या एंट्रीज होतील? परचेज्ड गुड्स और रॉ मटेरियल. परचेज्ड गुड्स ज्या वेळेला आपण विकतो त्याला काय म्हणतो? सेल्स. सेल्स. परचेज रिटर्न. परचेज रिटर्न आणखीन सेल्स रिटर्न. एखादी वस्तू आपण जर कस्टमरला विकलेली असेल आणि ती विकलेली वस्तू काही कारणामुळे, डिफेक्टमुळे जर परत आपल्याला पाठवलेली असेल तर त्याला काय म्हटलं जातं? सेल्स रिटर्न. जे काही आपल्याकडे सेल्स रिटर्न होतं ती वस्तू आपण तरी तयार केलेली नसते. ज्या कंपनीकडून आपण खरेदी केलेली आहे त्या कंपनीला आपण परत पाठवतो त्याला काय म्हटलं जातं? परचेज रिटर्न. इथं डिफेक्टिव्ह गुड्स रिटर्न फ्रॉम कस्टमर. रिटर्न फ्रॉम कस्टमर. तेच परचेज रिटर्न डिफेक्टिव्ह गुड्स रिटर्न टू सप्लायर्स. त्याला काय म्हणतो आपण? परचेज रिटर्न. कस्टमर आणि सप्लायर. पाचवी जे काही एंट्री केली जाते कॉन्ट्रा एंट्री. कॉन्ट्रा गुड्स ट्रान्सफर एंट्रीज. गुड्स और थिंग्स ट्रान्सफर एंट्री. याला काय म्हणतो आपण? एखादी वस्तू एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? कॉन्ट्रा एंट्री. अशा 5 प्रकारचे व्यवहार कोणताही बिझनेस असो त्या बिझनेसमध्ये होत असतात. हे जे व्यवहार होतात त्या व्यवहाराची नोंद करून ठेवण्याची जी कला आहे त्यालाच काय म्हटलं जातं? अकाउंटिंग. ते अकाउंटिंग लिहित असताना पुस्तकामध्ये किंवा टॅलीमध्ये करत असताना एका विशिष्ट पद्धतीने आपण लिहून ठेवतो. ही जे काही व्यवहार होतात त्या व्यवहाराची नोंद करून ठेवतो. या व्यवहाराची नोंद करून ठेवत असताना एक डेबिट आणखीन क्रेडिट या फॉर्म मध्ये आपण ठेवतो. डेबिट म्हणजे तरी काय आणि क्रेडिट म्हणजे तरी काय? डेबिट म्हणजे जी वस्तू आपल्याकडे आलेली आहे त्याला आपण डेबिट म्हणतो, किंवा एखाद्याकडून येणार आहे त्याला काय म्हणतो आपण? डेबिट. क्रेडिट जी वस्तू आपल्याकडून गेलेली आहे त्याला क्रेडिट म्हणलं जातं, किंवा एखाद्याला देणार आहोत त्याला क्रेडिट म्हणलं जातं. ह्याचं शॉर्टकट की मध्ये एखादी एंट्री पास करत असताना आपण डेबिट क्रेडिट म्हणू शकतो, किंवा DR आणखीन CR शॉर्टकट मध्ये म्हटलं जातं CR. तेच इथं बाय, डेबिटलाच आपण बाय म्हणतो आणि क्रेडिटला टू म्हणतो. म्हणजे ज्या व्यवहाराची नोंद करून ठेवत असताना आपण एखादी वस्तू आली किंवा गेली यालाच आपण डेबिट किंवा क्रेडिट म्हणतो, किंवा शॉर्टकट मध्ये त्याला DR आणि CR म्हटलं जातं, आणि बाय आणि टू अशा पद्धतीने आपण लिहून ठेवतो. मग हे जे व्यवहार होतात या व्यवहाराची नोंद करून ठेवण्यासाठी अकाउंट मध्ये आपल्याला गोल्डन रूल्स दिलेले आहेत. अकाउंटिंगचे गोल्डन रूल्स 3 रूल्स आहेत. 3 अकाउंट आहेत. अकाउंटिंग गोल्डन रूल्स 3 अकाउंट आहेत. त्या 3 अकाउंटानं ह्याचे जे काही रूल्स आहेत त्या प्रकारे आपण त्याची एंट्री पास करून ठेवतो. पहिलं रियल अकाउंट, दुसरं पर्सनल अकाउंट, आणि तिसरं आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट.
ह्या 3 अकाउंटचे जे काही रूल्स आहेत त्या रूल्स प्रकारे एखादी वस्तू किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखादा खर्च असेल किंवा एखादं जर आपल्याला इन्कम झालेलं असेल त्याला डेबिट किंवा क्रेडिट आपण करून ठेवतो. म्हणजे एखादी वस्तूला आपण डेबिट किंवा एखाद्या व्यक्तीला डेबिट क्रेडिट ठरवायचं असेल तर ह्या 3 रूल्स लागू करून आपण तिथं ठरवू शकतो. म्हणजे कोणताही व्यवहार झाला त्या व्यवहारामध्ये कोणते कोणते अकाउंट हे पाहणं आणि त्यानंतर तो अकाउंट डेबिट की क्रेडिट हे ठरवणं, याच्यासाठी आपण हे 3 रूल्सचा आपण वापर करतो. आता त्यामधील रूल्स, पहिलं रूल जे आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंट रूल्स, डेबिट what comes in, credit what goes out. म्हणजे हे रूल्स काय सांगतं की डेबिट करा. कशाला डेबिट करा? एखादी वस्तू तुमच्याकडे आलेली असेल तर त्याला डेबिट करा. क्रेडिट करा व्हॉट गोज आउट, एखादी वस्तू तुमच्याकडून गेलेली असेल तर त्याला क्रेडिट करा. हा रिअल अकाउंट आपण कधी वापरणार आहोत तर व्यवहारामध्ये एखादा वस्तू थिंग्स. रिअल अकाउंट कधी वापरणार आहोत? एखादा अकाउंट थिंग्स, एखादी वस्तू असेल त्या वस्तूवरती आपण हे रिअल अकाउंट वापरू शकतो, यूज करतो. म्हणजे डेबिट कशाला करा? व्हॉट कम्स इन, आणि क्रेडिट कशाला करा? व्हॉट गोज आउट. म्हणजे ती वस्तू तुमच्याकडे जर आलेली असेल तर त्याला डेबिट करा, ती वस्तू तुमच्याकडून गेलेली असेल तर त्याला क्रेडिट करा. दुसरं अकाउंट पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट व्यवहारामध्ये जर नेम असेल, एखादं नाऊन असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, संस्थेचं नाव असेल तर आपण पर्सनल अकाउंट वापरतो. पर्सनल अकाउंटचं रूल काय सांगतं? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे व्यवहारामध्ये एखाद्या कंपनीचं नाव किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर आपण तिथं काय करतो? पर्सनल अकाउंटचा रूल फॉलो करतो. म्हणजे ए व्यक्ती देणारी असेल तर त्याला आपण डेबिट करतो. तीच कंपनी किंवा व्यक्ती ए व्यक्ती घेणारी असेल तर त्याला क्रेडिट करतो. जर ए बी ला 10,000 रुपये दिले असेल, ए न बी ला 10,000 रुपये दिले असेल तर ए हा काय असेल? क्रेडिट असेल. रिसिव्हर बी असेल. म्हणजे बी हा रिसिव्हर, म्हणजे बी अकाउंट डेबिट आणि ए हा गिव्हर, म्हणजे ए अकाउंट क्रेडिट होईल. अशा प्रकारे आपण पर्सनल अकाउंट तिथं रूल्स फॉलो करतो. तिसरं नॉमिनल. जर व्यवहारामध्ये वस्तू देखील नसेल त्यालाच आपण रिव्हेन्यू अकाउंट्स म्हणलं जातं. रिव्हेन्यू अकाउंट्स म्हणजे वस्तूची देवाणघेवाण झालेली नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव नसेल तर एखादा खर्च किंवा एखादं इन्कम असेल तर त्याला नॉमिनल अकाउंट म्हणलं जातं. इथं नॉमिनल अकाउंटचा रूल्स काय आहे? डेबिट द एक्सपेन्सेस और लॉसेस, क्रेडिट द इन्कम और गेन्स. म्हणजे तुमचा जर खर्च झालेला असेल किंवा नुकसान झालेलं असेल, हानी झालेला असेल तर त्याला काय करा? डेबिट करा. जर तुमचं इन्कम झालेलं असेल किंवा नफा झालेला असेल तर त्याला काय करा? क्रेडिट करा. म्हणजे नॉमिनल अकाउंट मध्ये आपण काय करतो? एखादा जर खर्च असेल तर त्याला डेबिट करतो, एखादा जर इन्कम असेल तर त्याला आपण क्रेडिट करतो. जर व्यवहारामध्ये कमिशन देणं म्हणजे आपला खर्च आहे, कमिशन येणं म्हणजे आपलं इन्कम आहे. कमिशन जर दिलेलं असेल तर कमिशन अलाउड हे डेबिट होईल. कमिशन जर आलेलं असेल, कमिशन रिसिव्ड हे अकाउंट
क्रेडिट होईल. अशा प्रकारे ह्या 3 रूल्सचा वापर करून आपण काय करतो, आपली जर्नल एंट्री पास करतो. आज आपण फक्त हे जे रूल्स आहेत, हे रूल्स फक्त एक्सप्लेन केलेले आहेत. ह्याचे उदाहरणं बघितलेले नाहीत. डिटेलमध्ये आपल्याला उद्या नेक्स्ट क्लासमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत हे रूल्स कसे वर्क करतात आणि कसं फॉलोअप करायचं. काही मिसकन्सेप्शन आपल्या डोक्यामध्ये बसून राहिलेले असतात की हे वापरायचं कसं, ते उद्या आपल्याला क्लिअर करायचं आहे उद्याच्या क्लासमध्ये. आणि जर्नल एंट्री कशी पास केली जाते हे देखील आपल्याला बघायचं आहे. तर आजचा क्लास आपण इथंच थांबूया आणि उद्या हेच रूल्स आणि जर्नल एंट्री कशी पास केली जाते, प्रत्येक जर्नल एंट्री किंवा प्रत्येक अकाउंटचं डिटेलमध्ये आपल्याला माहिती बघायची आहे. तर आजचा क्लास आपण इथंच थांबूया आणि नेक्स्ट क्लासला आपण हे रूल्स सगळे बघूया.